तर मोठ्या संख्येनं दहशतवादी मारले गेले असं राजनाथ सिंग म्हणताय। दरम्यान एक मोठी अपडेट आपल्याकडे आहे ती म्हणजे ऑपरेशन सिंदूर नंतर पाकनं प्रतिहल्ल्याचा प्रयत्न केलेला होता, पण भारतानं नेमकं कशा पद्धतीने उत्तर दिलेला आहे तो हाणून पाडलाय प्रयत्न ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकनं प्रतिहल्ल्याचा प्रयत्न केला आहे, भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय। उत्तर भारतातील विविध शहरांना पाककडून टार्गेट करण्यात आलेलं होतं। तर आपण ही जी लाईन आहे ती आपण बघू शकतोय कशा पद्धतीने लाईन ऑफ ऍक्टिव्हिटीज बघू शकतोय। पाकिस्तानकडून कुरापती या सुरूच आहे, पाकिस्तानकडून ड्रोन आणि मिसाईलचा हल्ला भारतामधले जे उत्तर भारतातील विविध शहरं आहेत त्यांच्यावर करण्याचा प्रयत्न झाला होता, त्या शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता, पण पाकिस्तानकडून ड्रोन पाठवण्यात आले होते, मिसाईलचा सुद्धा हल्ला करण्यात आलेला होता। तर भारताच्या S-400 प्रणालीनं पाकचे ते ड्रोन हाणून पाडलेले आहेत। भारताची सुदर्शन प्रणाली S-400 या प्रणालीनं पाकचे ते सर्व ड्रोन हाणून पाडले आणि त्याचे आता अवशेष भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सीमा भागामध्ये विशेषतः दिसून येत आहेत। भारताकडून लाहोरमधील हवाई सुरक्षा प्रणाली त्यानंतर नष्ट करण्यात आलेली आहे। क्रोनॉलॉजी आपण समजून घेऊयात कशा पद्धतीनं भारतानं जेव्हा हल्ला केलेला होता पाकिस्तानमध्ये, पाकिस्तानच्या सीमेमध्ये न घुसता भारतातूनच जे टेररिस्टचे अड्डे होते ते उद्ध्वस्त केले आणि टेररिस्टला लक्ष्य केलं तरी सुद्धा पाकिस्ताननं मात्र भारताचे जे सामान्य लोक होते त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मात्र भारत हा शांत बसणारा नाहीये। भारतानं सुद्धा प्रत्युत्तर दिलेलं आहे, असं प्रत्युत्तर दिलेलं आहे की 10 जन्म पाकिस्तान विसरणार नाही, कारण लाहोर जे एक महत्त्वाचं शहर आहे पाकिस्तानचं त्या ठिकाणी जाऊन भारतानं तिकडची जी सिस्टीम होती, डिफेन्स सिस्टीम होती ती पूर्णपणे उद्ध्वस्त केली।